2025च्या मे महिन्यात घडलेली वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला आठवत असेल. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून 9 महिन्याच्या बाळाच्या आईने 16 मे 2025ला राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःला संपवलं होतं. या प्रकरणाला वर्षही उलटलं नाही. पुण्यात पुन्हा एकदा सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्च शिक्षित इंजिनियरने विवाहितेने स्वतःला संपवलं, ते सुद्धा आपल्या 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीसमोर. ही धक्कादायक घटना उर्डी कांचन जवळील सोरतापावाडीत दीप्ती मगर चौधरी असं मृत महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपी असलेली मृत विवाहितेची सासू ही भाजपाची कार्यकर्ता आणि गावची सरपंच असून सासरे शिक्षक आहेत. यात सरपंच, सासू आणि शिक्षक सासऱ्यानं दीप्तीला कथा त्रास दिला. एका उच्च शिक्षित महिलेने स्वतःला संपवण्या एवढं टोकाचं पाऊल का उचललं? दीप्तीच्या आईबाबांनी सासरच्या मंडळीवर काय आरोप केलेत? या प्रकरणात आतापर्यंत काय कारवाई झाली आणि यावर महिला आयोगाचं काय म्हणणं आहे, हे सगळं समजून घेऊया या व्हिडिओमधून. तर दीप्ती आणि रोहित चौधरी यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2019 थेऊ येथे पार पडला. यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोनं देण्यात आलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या महिन्याभरातच दीप्तीच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला. पतीनं तिच्या चरित्रावर संशय घ्यायला सुरुवात केली. तसंच तू दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक येत नाही, घरकाम जमत नाही, त्यापेक्षा आमच्या शेतात राबणाऱ्या बाया बऱ्या, असे टोमणे मारून तिला सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. शिवाय पती रोहन यानं एक्सपोर्टचा व्यवसाय बंद पडल्याचं कारण देत दीप्तीकडे माहेरून 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आईवडिलांनी सुद्धा ही रक्कम दिली. दीप्तीच्या माहेरांनी पैसे दिले, पण दीप्तीच्या सासरच्या लोकांची हाव अजून वाढत चालली होती. लग्नात गाडी दिली नाही यावरून टोमणे मारत रोहनने 4 व्हीलर घेण्यासाठी पुन्हा पैशाची मागणी केली. मुलीचा संसार टिकावा म्हणून दीप्तीच्या माहेरच्यांनी आईबाबांनी तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. लग्नात व्यक्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन मधून देण्यात आले होते. पण ग्रामीण भागात चोऱ्या होतात अशी भीती दाखवून सासू आणि पतीने हे सर्व दागिने काढून घेतले. पुढे तिने विचारणा केली असता हे दागिने व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवले गेले असं तिला सांगण्यात आलं. पुढे ऑक्टोबर 2025 मध्ये सासू आणि सुनीता चौधरी या सारतोपावाडी गावच्या सरपंच झाल्या. निवडणुकीत मोठेपणा मिरवण्यासाठी आणि सासूच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी दीप्तीकडे पुन्हा पैशाची मागणी करण्यात आली. दीप्तीने पैसे देण्यास नकार दिल्यावर पती, सासू सासरे आणि दीर यांनी तिला जबर मारहाण केली. तसेच सासरच्या रो हाऊस स्कीम मध्ये हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. हा सगळा त्रास कसाबसा दीप्ती सहन करत होती. पण 2025 मध्ये घडलेल्या त्या एका प्रकरणामुळे ती खचली. त्याचं झालं असं की दीप्तीला पहिली मुलगी झाल्याने सासरची मंडळी नाराज होती. त्यांना नोव्हेंबर 2025 मध्ये दीप्ती 5 महिन्याची गर्भवती असताना सासरच्यांनी तिला आम्हाला वंशाचा दिवा हवा आहे असं म्हणत गर्भलिंग निदान चाचणी केली आणि पोटातील बाळ मुलगी असल्याचं समजताच दीप्तीचं काही न ऐकता तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्याला तिला भाग पाडलं. आणि या घटनेने दीप्ती पूर्णपणे कोसळली. दीप्तीच्या वडिलांनी रोहित पोलिसांना सांगितलं, मी दीप्तीला जेव्हा तू खूपच नाराज दिसत आहे असं विचारलं तेव्हा ती मोठ्याने रडू लागली. विश्वासात घेऊन तिला सगळा घटनाक्रम विचारला तेव्हा तिने माझ्या विरुद्ध माझा गर्भपात केला. आधीच मुलगी असल्यानं सासू आणि नवऱ्यानं बळजबरीने चाचणी केली. तपास दुसरी देखील मुलगी निघाली हे त्यांना समजताच त्यांनी गर्भपात करून टाकला.
माझा जबरदस्तीने गर्भपात करून घेतला अशी कैफियत दीप्तीनं वडिलांसमोर मांडली. आम्हाला वंशाला दिवा हवाय. तू तपासणी करणार नसशील तर आमच्या घरातून चालती हो, अशी तिला धमकी देण्यात आली होती. असं माझ्या सासूने मला म्हटलं होतं. तसंच माहेरी काही सांगू नकोस, दबावदेवगी टाकला होता असं दीप्तीने सांगितलं. मात्र मी तिला समजून शांत केलं असं दीप्तीचे वडील म्हणाले. पण अखेर सासरच्या जाचाला कंटाळून दीप्तीने रविवार 25 जानेवारी रात्री गळफास घेऊन स्वतःला संपवलं. पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्या विरुद्ध उर्डी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विरोधात न्यायसंहितेच्या कलम 80, 108, 85, 89, 352, 35, 13, 11, 52 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पती रोहित चौधरी आणि सासू सुनीता चौधरी यांनी न्यायालयासमोर हजर केलं. त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर दीर रोहित चौधरी आणि सासरा कारभारी चौधरी फरार होते आणि त्यांचा शोध सुरू आहे. दीप्तीच्या आईने माध्यमांना दिलेली माहिती, आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये. जवळजवळ पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही बसून होतो. वरून कुणाचा तरी फोन येत आहे असं सांगून आम्हाला टाळण्यात येत होतं. पोलीस पाहिजे त्या पद्धतीने तपास करत नव्हते, आमचं काही ऐकून घेत नव्हते. पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी योग्य सहकार्य करून तपास करावा. तर इकडे दीप्ती चौधरीनं स्वतःला संपवल्यानंतर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर कुटुंबियांच्या भेटीला गेले होत्या. त्यांनी दीप्तीच्या कुटुंबियांच्या मागण्या ऐकून घेतल्या. रुपाली चाकणकर यांनी दीप्ती चौधरी कुटुंबाशी बोलताना म्हटलं, महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिनं तातडीनं कळवायला हवं. आपण ठामपणे तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली, यासाठी अनेक पथक आहेत. सरकारी नांदायला रेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काही पर्याय आहेत. वन टॉप सेंटर पासून अगदी तिचं आणि तिच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग करणं, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनीय ठेवलं जातं. अगदी आई वडिलांशिवाय कुणालाही माहीत नसतं. ती वन टॉप सेंटर मध्ये जाऊन तक्रार करू शकते. हे आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीत या सगळ्या क्रिया होत असतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतात सर्वात सक्षम, म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरूर सांगा, असं चाकणकर म्हणाल्या. तर राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपीवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबांनी केला होता. रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या आईवडिलांची भेट घेतली तेव्हा उपस्थित असलेले काही महिला या रुपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या. आज वैष्णवी हगवणे प्रकरणात 7 महिने झाले. आज ही दुसरी मुलगी या प्रकरणात बळी गेली आहे. तुमच्यावरही पदर तासरे ओढले गेले आहेत. तर तुम्हाला कायद्यात काय बदल करणार? चांगली शिक्षा झाली ना तर अशी हिंमत कुणाची होणार नाही, हे महिलांचा आरोप होता. आरोपींना चांगली शिक्षा झाली पाहिजे हे त्या घरच्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता कायद्यात काही बदल होतो का? दीप्तीच्या प्रकरणात काय समोर येतं आणि या फरार आरोपींचा शोध कधी लागतो? मुख्य म्हणजे अटकेत असलेल्या आरोपीवर कधी कारवाई होते हे पाहावं लागेल. या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि तुमची प्रतिक्रिया काय आहेत? आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.